डेटा पॅक. लेखिका सौ वैदेही गद्रे. आज एक नवीन कविता ऐकली. कोणी डेटा पॅक देता का रे डेटा पॅक. याचा अर्थ आपल्याला माहित आहे का? याचा अर्थ म्हणजे आपण फक्त डेटा पॅक मारत बसतो आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांना मारत असतो. अहो, आपण जर नवीन डेटा पॅक मारला तर आपल्या आजूबाजूची जी माणसे आहेत त्यांच्यासोबत आपण वेळ कसा घालवू? आपले जे छंद आहेत ते कसे जोपासू? आपल्याला जी कला येते ती कशी शिकू? म्हणजेच पर्यायाने आपण आपल्यातील जो माणूस आहे तो मारून टाकू. प्रश्न पडला ना? अहो, जर आपण देखील मोबाईलमध्ये डेटा पॅक मारला तर आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या आपल्याला जोपासता येतील का? खरे सांगायचे तर ह्या मोबाईलमुळे आपल्या जवळची माणसे आपल्यापासून दूर गेली आहेत असे वाटते आणि दूरची माणसे अजून दूर गेली आहेत. आपल्यापैकी कोणी कधी आपल्याच जवळच्या माणसांसोबत निखळपणे हसले आहे का? आपण कधी कधी तासनतास पुस्तके वाचत बसतो का? आपण मस्त आवडीनिवडीची गाणी रेडिओवर ऐकतो का? आपण कधी वेळ मिळाल्यावर फिरायला गेलो आहे का? आपण कधी कधी कोणाला अचानकपणे भेटायला गेलो आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. ह्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर नाही हेच आहे. अहो, एवढेच काय, घरात कितीही केले तरीही माणसे बोलायला तयार असतात. तो डबा म्हणजेच फोन घेऊन बसला किंवा बसली म्हणून इतकी त्याची आपल्याला सवय झाली आहे. म्हणजे आपण वेळ मिळाला की तेच घेऊन बसतो. पण त्यामुळे आपले छंद आपणच बाजूला ठेवतो आणि मग आपण आपल्याकडे वेळ नाही असे म्हणतो. मी देखील त्यातीलच एक आहे, ह्यात दुमत नाही. म्हणूनच मी एक प्रयोग करून बघायचे ठरवले. रात्री सर्व आवरून म्हणजे जेवण वगैरे झाल्यावर आपण जो डबा म्हणजेच फोन घेऊन बसतो तो आता बाजूला ठेवून त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करून घेण्याचे ठरवले. आणि मी माझे लिखाण थांबवलेले होते ते पुन्हा लिहायला सुरुवात केली. आणि तो डबा किमान 1 तास तरी टाइमपास न करण्यासाठी वापरायचा. उगाच रील्स सिरियल्स न बघण्यासाठी तसेच अन्य गोष्टी न करण्यासाठी वापरण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मी आज देखील एका वेगळ्या विषयावर लिहायचे ठरवून तुमच्या पुढे माझे विचार मांडले आहेत. बघा तुम्हाला पटतात का? तुम्ही देखील वाटले तर हा प्रयोग करून बघा. आपली आवड आपल्यातील कला जाणून घेण्यासाठी आपल्याला कलाधिपती ह्या पुस्तकाचा देखील उपयोग होऊ शकतो. ह्या पुस्तकात गणपतीच्या 64 कलांची माहिती दिलेली आहे. ती सर्वांना समजण्यास सोपी आहे, वाचायला सहज आहे. ज्यांना कोणाला ही पुस्तक हवे असेल त्यांनी संपर्क साधावा. संपर्कासाठी क्रमांक 8446781178 8446781178. पुस्तकाची मूळ किंमत 150 रुपये आहे. 150. भारतभर शिपिंग चार्जेस फ्री.